श्री गुरुदेव दत्त. बाळूमामा, बाळूमामा की जय आणि लेले बाळूमामा की जय आणि लेले बाळूमामा की जय. मी काय बोलतो ना दादा, थोडस रागवू नकोस, समजलं. आता बघा सकाळी पोरगा भेटला पायाजवळ, बॅकग्राऊंड आहे ना तो. तर हे कसं आहे, कालचक्रामध्ये ना आपण सगळं फसलेलं असतो. माऊलीचं काम आपल्याला करायचं आहे ना, तर त्याने एवढी ऊर्जा घेतलेली होती माऊलीने आपल्या, त्यांना काय इथं गरज सांग मला या पृथ्वीवरती यायची गरज आहे होती कसा. तर हे जे काही कालचक्र आहे ना, ते कालचक्र येवाला त्यामध्ये सगळे भरडलेले आहेत रे, तुम्ही अडकलेले आहेत. ते समजणार नाही, एवढं सोपं नाही. मी काय करतोय, माझीच ताकद वाढवतोय. तुम्हाला तुमचा अहमपणा ठेवाल ना, तर नाही रे बाबा बाळूमा बाळा, एवढं सोपं नाही. काय बोललो तर तुला मिरची लागेल ना. तर हे जे काय कालचक्र आहे ना, ते खूप खतरनाक आहे. आणि माऊलीने काय केलं, माझी इच्छा नुसती ना, सगळ्यांची इच्छा माऊली राखते, पण तुम्हाला कळत नाही ना ते. आता तिने काय केलं माहिती, उंचीची व्यक्ती माझ्या संपर्कात दिलेली. तर ह्या पोराशी आता ना पहिल्यांदाच आज बोललो. आमच्या इथे कचरा गोळा करतो. काम कुठलं पण ना लहान मोठं नसतं. तर हा प्रेमाने बोलला माझ्याशी. अरे बाबा बोलला, तर हा पोरगा जर मी त्याला, ते माझंच एवढं मोठं कसं झालं. हे सेटिंग आहे. तर महाराजांनी हे ना माझ्या संपर्कात दिलं. पहिल्यांदा भेट झाली महाराजांच्याच खोलीत. त्या खोलीत बाळासाहेब ठाकरे खूप वेळा बसायचे. तर हे दोघं चिकटलेले बघ. आता या सगळ्या ट्रस्टींकडे ना त्यांची ताकद दिलेली आहे, म्हणून त्यांच्या विरोधात ते जाऊ नका. आणि काय बोललेस ते महाराज बोलले असं समजायचं. आपलं काय चुकतं ना, आपले दोष आपल्याला कळतात का. तर असो, या अशा गोष्टी आहेत. आपले दोष गाळले ना तर आपली ताकद वाढते, लक्षात ठेव. लगेच मिरची लावून घेऊ नको. ग्रुपवरती ना मी टाइमपास करायला ग्रुप नाही ओपन केलेला आहे. आता दुसऱ्या 2-4 ग्रुपवरती तुला घ्यायचं होतं, पण मला माहितीये तुला ते त्रास होईल. साधं एक काम दिलं तुला मी, ते जमलं नाही. मग काय तुझ्याशी हे सगळं तो त्रास येऊन होतो बोललेलं, म्हणून न बोललेलं बरं. म्हणून 2 महिने तुझ्याशी किती तुला त्रास झाला, मी तुझा फोन उचलत नाही म्हणून. तुला त्रास झाला तर 110 पट त्रास मला झाला. तुला त्रास होतो बोललो की माझे मिरची जमते, त्यामुळेच बोललो ना मी तुझ्याशी. तर कोणाची आयमाय घडली, सटकन आयमाय घडतो आणि मारतात, त्याच्यात मुडगे पडतात. माऊलीने मला शिकवलं बाबा, शांतपणे कसं घ्यायचं, कशी बोलायचं. मी पण शिकतोय, शिकायला काय हरकत आहे. योग्य असेल ते घ्यावं, बाकी सोडून द्यावं. आपली ताकद वाढवून आपण 2029 हस्तगत करणार आहोत. मोदीची खुर्ची त्याला सांगू तेव्हा. आता तो ऐकणार आहे मोदी का कोण पण त्या खुर्चीवर बसल्या पंतप्रधानच्या? ऐकून गेलं सोडून देईल. आता थोडं 1 वर्षांनी बसणार होतं त्याच्या समोर, ऐकून गेलं सोडून दिलं. मला माहिती आहे माऊली सगळं झक मारून, मी जे बोलतो ना, मागतो ना, झक मारून आणून देते माझ्या जवळ. आता ही उंचीची व्यक्ती ऋषी देवरथ प्रेमाने माझ्यासमोर बसले. मी हैराण झालो का, माझ्या डोक्यात जे चालायचं ना 30 वर्ष माऊलीचं कार्य कसं काय, खामगावला 1 लाख झालेच पाहिजेत, अनुष्ठानाची व्यवस्था करायची 1 लाख लोकांना. आता 200 लोक, बऱ्याच गोष्टी, त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी यांच्या. मी काय पागल होणार नाही तुझ्यासाठी. मामा मला शिकवते, आमचे फोटो टाकू नको, असं नको करू, तसं नको, महाराजांचे फोटो टाकू नको, असं तसं. अरे तुमच्यात माऊली जाऊन दे. माऊली तुम्ही माऊली सारखे झाल्यात ना, वाघ 10 वाघ खूप झाले मला. मग आता मी काय करतोय, एकटं काम करू का 10 वाघ तयार करून मग काम करू? शिवाजी महाराजांचाच फॉर्म्युला वापरतोय. हा, माझ्यात सगळे महाराज आहेत, मी महाराज नाही. पण
ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त जय गणपती जय राम म्हणणार. आता बघ हे कट झालं ते असं नेमकं येतं बटन. श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव